आहे, पण शरद पवार गटाला या घडीला मोठा धक्का मानला जात आहे. विलास, पण प्रशांत, या सगळ्याचा परिणाम आमदार अपात्रता जी सुनावणी सध्या सुरू आहे अध्यक्षांच्या समोर, त्याच्यावर याचा किती परिणाम होऊ शकतो आजच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा? ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या संदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला त्याच धर्तीवरती होऊ शकतो. त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अपात्रता आमदार प्रकरणाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि होऊ शकतं, उद्या होऊ शकतं. शरद पवार गटाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे त्याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. होऊ शकते त्या संदर्भात याचिका देखील दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं विधानसभा अपात्रता प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांनी जे आमदार येण्याची आता उर्वरित आमदार सुद्धा आपल्या सोबत येतील अशी अपेक्षा आहे का? एका बाजूला म्हणजे शिंदे गटाच्या संदर्भात निकाल लागला, दुसरीकडे आता आपल्याला लागला आहे. तर ही थेट दृश्य अजित पवार यांच्या समर्थकांकडून आता घोषणाबाजी सुरू झालेली आहे आणि सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. अजित पवार यांचा मोठा विजय झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय हा केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेला असल्यामुळे अजित पवार गटातल्या नेत्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. जल्लोष केला जातोय, जोरदार घोषणाबाजी केली जाते, प्रतिक्रिया सुद्धा वेगवेगळ्या येत आहेत. तर शरद पवार गटाला पार्टीचं नाव आणि चुनाव चिन्ह आहे ते अजित पवारांनाच भेटणार हे निर्णय झाला आहे. आपण बघू शकतात की मंत्रालयाच्या समोर जे अजित पवारांचा हेडक्वार्टर आहे ते हेडक्वार्टरमध्ये एनसीपी तमाम जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते अजित पवार आगे बढो याची घोषणा देत आहेत. आपण थेट बोलूया इथे. राणेसाहेब, नेमकी आपल्याला वाटत होतं जे निर्णय आला ते तुमच्या घ्यायचा आम्हाला त्या ठिकाणी विश्वास होता, कारण लोकशाही मार्गाने जो लढा त्या ठिकाणी लढला गेला गेल्या 7-8 महिन्यामध्ये त्या ठिकाणी कोर्टाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी लोकशाही मार्गाला लढा लढला होता आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा आम्ही करतो. आता पुढच्या पाऊल काय असेल? देवगिरीमध्ये सध्या अजितदादा ते बसले आहेत, सर्व नेत्यांची ते बैठक घेत आहेत आणि ह्याच वेळी एक मोठा फैसला महाराष्ट्रात. कसं आहे, दर मंगळवारी आदरणीय दादा त्या ठिकाणी आमदार खासदारांची बैठक मंगळवारी दादाच्याकडे होतच असते ना. आजही ती बैठक त्या ठिकाणी चालू आहे. निश्चितपणाने आज हा निर्णय लागला आणि आज ही बैठक चालू आहे. ह्याच वेळेला निर्णय लागला त्याचा आम्हा सर्वांना आनंद आहे आणि निश्चितपणाने हा आनंद जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी साजरा करणार आहे. संजयजी, आपल्याला काय वाटतं? आपल्याला अपेक्षा होती या निर्णयाची? ज्या प्रकारे आम्ही आमची बाजू मांडली सुप्रीम कोर्टमध्ये, हायकोर्टमध्ये आणि इलेक्शन कमिशनमध्ये, आम्हाला पूर्ण खात्री होती की असा निर्णय अजितदादांच्या बाजूने आणि अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्यासाठी लागेल. आपण बघू शकतो की एनसीपीचे हेडक्वार्टर आहे, त्या हेडक्वार्टरमध्ये तमाम जेवढे अजित पवारचे जे समर्थक आहेत, नेते आहेत, प्रवक्ते आहेत, कार्यकर्ते आहेत, इथे जमलेले आहेत आणि थोड्याच वेळात इथे जे फटाके वगैरे पण इथे वाजवणार, जी चुनाव आयोगाने जे निर्णय दिले